हॅलो भावांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही चाललो एकविरेला. हा, सकाळचे किती वाजले? 7. आता 6 वाजले. 5ला निघायचं होतं, 7 वाजले. 7 वाजले. 4 वाजता उठून मी बसले झाले. चल निघ. आणि आम्हाला 7ला निघायचं आहे. आता आम्ही निघतोय. तर पेट्रोल भरलं आणि निघालं. भावाच्या दुकानावर मेन रोड एक खंडलेले आहे. भावाच्या दुकानावर थोडं काम करतो, शूट नाही केलं आहे. आम्ही चाललो बाय रोड बाईकने. ते पण आता सध्या 6 लिटर पेट्रोल आहे गाडी. चालू नव्हतं 6 लिटर पेट्रोल भरले आणि आता आम्ही चाललो बाय रोड. बाय रोडमध्ये बघू आता बाकीचे मी ट्रॅव्हलचे तुम्हाला लोकेशन म्हणजे कसं जायचं ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. तुम्ही तिथे बघा. बाय रोड जर मी तुम्हाला मॅपवरती सर्च करून जाऊ शकतात. एक पार्टनरसोबत घ्यायचा ज्याला गुगल मॅप ठेवतो. माझ्या मागच्याला कळत नाही. थोडा मंद बदक आहे. चला आता आम्ही पण आपला पवई साईडने आलेलो आहे. या साईडला ते मागच्या रस्त्याने गाड्याच्या तर पवई साईडचा रस्ता. आम्ही अंधेरीला राहतो तर आम्ही पवई साईडने जवळ पडतात. हा मागच्या साईडचा तो सरळ रस्ता दादर साईडला ना मुंबईचा. आणि इकडनं जातो आपण लोणावळा साईडला. तर आम्ही आता चाललो आहे या साईडनी. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा. भावांनो, आता आम्ही ओल्ड पनवेलला पोचलेलो आहे. आमचा एक ग्रुप पुढे गेलेला आहे आणि एक ग्रुप मागे राहिला आहे. तर त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथे. तर भाई त्याला कधी पण आहे ना, आम्ही कुठे पण गेलो ना, कधी पण त्याला अचानक वॉशरूमला होते. त्याचं दरवेळीच आहे. तर त्याच्यासाठी आता इथे थांबलो आम्ही. एकदम रस्त्यालाच एकदम हेल्मेट पडला असता. अरे पकड ना हेल्मेट. बघू शकतात. बघू आता तो यायची त्याची वाट बघतो. जरा वॉशरूमला गेलाय तो आणि एकदम पुढे गेलाय. केसचं सेट पण नव्हता वेंडी. व्ह्यू खूप छान आहे. म्हणजे मोसम पण सकाळी तुम्ही निघाल ना तर तुमच्यासाठी पण चांगलं आहे. सकाळी निघाल तर. कारण का एकदम थंड वातावरणात निघणार तुम्ही. तिकडे थोडं थांबवून जेवून बिवून म्हणजे ते दर्शन घेऊन देवीचे. परत जेवून वगैरे तुम्ही 12-1ला निघालात तरी खूप ऊन तर असणार. आता का मोसम थोडा गरमीचा चालू आहे. तर
अचानक मध्ये प्लॅन झाला आणि अचानक जत्रेचा दुसराच दिवस आहे. एवढी शॉपिंग झाली आहे ना वाटतं. एवढं चालतं. पेट्रोल किती चांगली आहे बाकी आपली एक कपल बेस्ट कपल मॅचिंग आहे. मॅचिंग मॅचिंग वगैरे एकदम. माझा एक मित्र आहे बोललो नाही. अचानकमध्ये प्लॅन झाला माझा तर त्याला जेव्हा कळेल तेव्हा तो असा चढेल माझ्यावर ना म्हणजे तुला भडकेल ना. तुम्हाला काय सांगू यार. काय नाही ठीक आहे चालेल थोड्या शिव्या खाऊ. एवढ्या तर शिव्या खातो त्याच्या. तर बघू तेव्हा ब्लॉग देतो कसा म्हणजे भावाचा रिएक्शन. बट माझ्या मते तो तर पालखीलाच येणार की जास्त करून. हा माहितीच ना तो पालखीला ना त्याचं पण हे आहे ना काय पण आगरी आहे ना. अरे थोड्या शिव्या खाऊ तिकडे जायचं एवढ्या शिव्या खाऊ. अरे माझा अचानकमध्ये रात्री प्लॅन झाला आणि सकाळी आम्ही निघालो. बोलून काय फायदा नाही. ह्या गोष्टीला बोलून काय फायदा नाही. बट ठीक आहे आता काय आता झालं चुकी माझ्याकडनं. आलेलो आहे. कायला गाडी कुठे लावायची. पडतो ना आपण इथे मंदिरची स्टोरी तर सांग ना. दीप्ती स्टोरी तर सांग. आपण आता पाया पडलो. देवीचं माहेर गाव. हां खाली चाललोय वरती डोंगरावरती. हां ते काय जी लेणी बांधली ती पांडवांनी बांधली 5. हां एका रात्री. एका रात्री एका रात्री बांधले म्हणून ती अर्धवट आहे. अच्छा अर्धवट आहे ती लेणी. पण आता तिथे एंट्री नाही आहे कारण ती जुनी झाली ना खूप तर तुटली वगैरे. अच्छा आजकालची पोरं हां काय पण करतात. अच्छा म्हणून एंट्री बंद. याच्यासारखी दरगीदारसारखी हे कट करतो मी. करण्यासाठी ना कुंकू पण पेटवतात. हे हिला काय म्हणतात कापूर पण जाळले जातात नवस पूर्ण करण्यासाठी. तुम्ही बघू शकता वाटे वाटे देवीच्या इथपर्यंत जायपर्यंत ते कापूर जळवत राहतात. प्रत्येक पायरीवरती करतात. हे बघा हे नवस पूर्ण होतात. खूप सारी गर्दी आहे. कामही चालू आहे. दुसरा दिवसामुळे एवढी गर्दी नाही इकडे. कोण आहे जत्रेचा दुसरा दिवसामुळे एवढी गर्दी नाही. आणि आम्ही लोक भर करतोय त्यामुळे गर्दी नाही असावी वरती. बघू आता बाकी भाई गॉगल स्मार्ट दिसतं ना थोडा.
व्हिडिओमध्ये केली बेइज्जती माझी त्याला म्हणून तुला व्हिडिओमध्ये पण नाही घेतली दरवेळी माझी बेइज्जती करत होता तू. हां हे बोनी कपूर आमचा बोनी कपूर आहे. याचं टोपण नाव बोनी कपूर आहे. हा त्याचा बिग फॅन आहे. त्याची हाईट पण तेवढीच राहिली. ते नावाने होते. हा हाईटीने बोनी कपूर आहे. कुठं बघ ना बोनी कपूर आता स्मार्ट दिसतोय. अच्छा गावात तुला पण ठेवली केस भाई आता दम लागायला सुरुवात झालेला आहे अजून. मला नाही तुला पहिला मला नाही तुला तेच मला नाही तुला कसं करतो बघ ना. विघ्नेश इथे एकविरा देवीच्या दर्शनाला येत असाल ना तुम्ही पोरीने तर आहे ना मेन म्हणजे त्यांचे जे चपला असतात ना ते अवॉइड करा चढताना. शूजवाले चपला असेल तर तुम्ही घालून वरती काढू शकतात कुठेतरी. बट तुम्ही जर खालून बिना चपलेचे या माझ्या मते तर ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. कारण काय याच्यामध्ये थोडं चढण असतं ना जिकडे तुमच्या बोलायला पण नाही दमलो थोडे स्लिप मारत राहतील. पोरीच्या ज्या स्टायलिश चपला असतात ना त्या थोडं स्लिप मारत राहणार इकडे. हा रुपया पोरीच्या चपला घालून येतात ना त्याच्याने थोडं मुश्किल आहे इकडे चढणं. डिफिकल्ट आहे. बिना चपलेचं इझी होतं एकदम चढणं. वरती तर मस्तपैकी त्यांनी ग्रीनरी लावून ठेवली तुम्ही बघू शकता. बघा सावली येते. जास्त त्रास होत नाही चढताना फक्त दम लागतो बस. बाकी एवढा प्रेशर वगैरे तर येत नाही. दम तर लागला मला कारण का खूप टाईम नंतर मी आलो. आता खूप टाईम नंतर म्हणजे ट्रॅकिंग वगैरे पण खूप टाईम झाला. आपलं काय वर्ष आला ना ट्रॅकिंगला जाऊन. तिच्यासोबत वर्ष आले माझ्यासोबत वर्ष आला. आलं बरं काय आलं पूर्ण घामाघूम झाला आहे. हां श्वास घे बसले हां ते मला वाटलं आम्ही थांबलो. ते तू दिसला ना मला थांबलो उभी होतो बोललो तर बसत होईपर्यंत ते दोघं गेले पुढे. अजून एक नवस पूर्ण करतात भाई. गुडघ्यावर चालत आले. ते ग्लिम्स बघितलं असेल छोटंसं कट त्याच्यामध्ये ते गुडघ्यांवरती आहे ना भाई एवढा वरती चढत आले. आणि आमची इथे चालतच हालत बेकार आहे. आणि बाय म्हणजे भाई नवस यार लोक काय काय करतात नवस पूर्ण करायला म्हणजे भाई मानला पाहिजे. आपल्याला तर भाई चढणं होणारच नाही गुडघ्यानी. फायनली वर पोचलोय. चले भाई मी तर 25 तारखेला ना पूर्ण भरलेला असता. हे पूर्ण गर्दी असणार. पुण्याला गर्दी पूर्ण भरलेला असता भाई. आणि आता जायला पण मला अर्धा एक तास लागणार फिरायला. काय नाव घेतात ना. अच्छा ते वाजवतात त्यांना पैसे त्याच्यामध्ये आपलं नाव घेणार आणि मग ते नाव देऊ जाईल. एक म्हणणं अच्छा नवस टाईपमध्ये असतं. अच्छा अच्छा म्हणजे एक प्रथा आहे सांगून दे. प्रथा काय तुला पायऱ्या पण नाही माहिती आहेत. नमस्कार पायऱ्या काय घेतलं व्हिडिओ. खुश
विषय आहे, खरंच आहे जे बोलतोय ना आम्ही ते खरंच आहे. ब्लॉग मध्ये टाकू नको येणार आहे किती सोडेल ते सोडेल, आई बाप सोडतील ते वेगळं. काय जे बोललो ते खरं असं बोललो रे. तुझं पण हा दीप्ती होय ही मला नाही सोडणार, हिचे लय पैसे आहेत माझ्याकडे. म्हणजे तू स्ट्रॅटर्जी वापरलीस. एनर्जी बॅग बॅग. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे. ब्लॉगच्या नादात पाडतो की काय भैताडा. भैताडा म्हणजे काय वाक्य सांग. भैताडा बोललाच आहे तर त्याचा अर्थ पण सांग. भैताडा म्हणजे जे वांग्याचं भरीत करतात ना त्याला सोलापुरी भाषेत भैताडा बोलतात. तुम्हाला एक सांगतो हा काहीही बोलतो माझा चेहरा बघून तुम्हाला वाटतं मी खोटं बोलत असेल. हा लॉजिक जोडतो फक्त. बै म्हणजे भांगा जोडला त्यांनी. ताडा म्हणजे काय सातारा साईड तो वर्ष होतो ना तर सातारा जोडला त्यांनी. बाकी काही अर्थ नाही त्याचा. ते सॉरी हे एकाने जावा ना यार कोणतरी यार. मी कुठे आता दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो. आता आम्हाला केव्हचं दर्शन करायचं आहे गुंफेचं देवीच्या. ते 5 पांडवांनी बांधलेलं आहे. ते अपुरं राहिलं म्हणजे पूर्ण नाही. आता ते थोडं आतमध्ये पडी झालेलं आहे तर त्याचे आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तर आमच्यातलं एक जण जाणार आहे रुपेश तिकीट काढायला. याचं कोणतरी जाईल बघू. निर्धारण कुठे पवईला. हा चल 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 चल. आठवलं निर्धारण कुठे. काय बोललं माहितीये काय हिरानंदन जाय शाळेत नाही इकडे ना पवईला घेऊन येते कुठे माहितीये काय पण काय स्टोरी सांगता. काय स्टोरी सांगताय. हे 5 पांडवांनी बांधलेली केव आहे. तर 5 पांडवांनी बांधलेली एकविरी आईसाठीची गुफा आहे. बघू शकता तुम्ही किती जुनी असेल. एका दगडापासून बनवलेली. एका दगडापासून बघूच शकतात तुम्ही. एका दगडाच्या आत खोदलेली लेणी आहे. अतिशय छान. म्हणजे तुम्ही विचार करा ना तेव्हाच्या लोकांचं म्हणजे कसं असेल. एका दगडामध्ये कोरलेली ही पूर्ण लेणी आहे. ज्याचे नकाशे तुम्ही बघू शकतात. जे नकाशे आहेत ते तुला काय वाटतं एका दगडात कोरणं म्हणजे भाऊ किती टाइम लागला असेल ना. आपल्याला एक साधा दगड नाही कोरता येत. मात्र पहिला मला असं वाटलेले पहिला सगळे सेम आहे बट हे सगळे वेगवेगळे आहेत वरती. बघ अरे जी नावं पण इथे लिहिलेली ब्राह्मण लिपीमध्ये. सगळे पिलर आहे ना 8 बाजूचे आहेत ना आणि हा एक 16 बाजूंचा आहे. आणि तो अशोक चक्र तुम्ही बघू शकता. अशोक चक्र आहे तो. आणि प्रत्येक पिलरवरती ब्राह्मी लिपीने ना ते वरती जे आहेत ना त्यांची नावं लिहिलेली आहेत.
प्रत्येक पिलवर असावे ते. काही पिलरवरनं ते निघून म्हणजे थोडे हे होऊन हल्ले असावे. बघू शकतात तुम्ही. आता आमचं दर्शन घेऊन झालंय. तुम्ही मागे बघू शकता देवीचं मंदिर. जेवायला जाऊ. आता भूक सुद्धा लागली. आता बघू आम्ही कुठेतरी व्हेजच खाऊ. नॉनव्हेजची इच्छा होती पण व्हेजच खाऊ. सातबारा होता. देवीला आम्ही तप्त असं एकदम कडकडीत उन्हामध्ये पाय भाजत भाजत चालतो. अच्छा गावात चल 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 लवकर चल. पाय भाजले. थांब थांब पाय भाजले बाया. हा काय धाब्याला जावे ना रात्री बाबा. हा धाब्याला नाही बोलते लोक. डायरेक्ट सोड करायला बोलतात. बिर्याणी केपसा राईस मागवूया नाही करायला बोलतात. दर्शन झाल्यावर कसं फुकटमध्ये काय भेटलं तर अजून मजा येते. हे दीप्ती तू आहे ना ते हे लाडू व्हायला ना डायरेक्ट खाल्ल्याची. मध्ये खाण्याची मजाच वेगळी आहे. परफेक्ट कपल कुठे आहे? दोघं पण सेम. तुम्ही देवदर्शन पण करतात आणि मित्राच्या पैशांनी खातात ना, तो एक आनंदच वेगळा असतो. बघा स्पॉन्सर उन्हात एक पिरेला कोणीच जाऊ नये. उतरताना हाल होतील हाल. दुपारचं उन्हात बोला बिना चपल्याचं चढू नये. हा म्हणजे तुमच्या मनात श्रद्धा असेल तर चढा. बट खूप खूप चटके लागतात पायांना बाई खूप. इधर जाना सॉल्ट ये साथ दर्शन झालं आहे आणि आम्ही गडावरून खाली उतरून आपली गाडी काढून वाटेला लागलेलो आहे. पहिला बघू कुठला तरी चांगलासा हॉटेल आणि तिकडे थोडं व्हेज थाली वगैरे काहीतरी खाऊ थोडंफार आणि मग घराची डायरेक्ट. बाकी मी दिसतोय थोडं छानच. हॉटेल सातबारामध्ये व्हेज जेवण खायला येऊ नका. व्हेज जेवण अजिबात खाऊ नका. हे भावा व्हेज जेवण मग भाई 1.5 तासाच्या वरती त्यांनी लावला आणायला ऑर्डर. पेमेंट पहिला करून घेतात आणि 1.5 तास लावतात व्हेज आणायला. त्यात पण एक भाजी मिसिंग. तर भाई एवढा स्पायसी बनवला की पहिल्यांदा बनवला आहे बाबा. जर खायचं असेल तर नॉनव्हेज ट्राय करा. मी अजून नॉनव्हेज ट्राय नाही केलं मग सांगतात ना टाइम पहिले दिसतो. ट्राय करायचं असेल तर नॉनव्हेज ट्राय करा. अजून केलं नाही म्हणून मी सांगू ना जगात किती वेळ लागतो त्याला ते तर मला वाटत नाही. त्याला पण आहे ना हार्डली 45 1 hour लागतो यायला. मग काय एवढं लेट होत आहे. पण थोडा वेळ तर नाही लागला पाहिजे. चुलीवरती असून दे कसे असून दे जेवण चालवतात. तुमचा एक्सपिरियन्स आहे. तुमचं फ्रँचायझीज तुम्ही खोललेले आहेत ते तुम्ही कुठेतरी मॅनेज केलं पाहिजे होतं. टेस्टसाठी गेलेलो बोललो नॉनव्हेज भारी ऐकलं आहे. टेस्ट करूया कारण का शनिवार आहे. बट मन एकदम एकदम सॅड फिलिंग आहे तुझ्यासाठी यार. एकदम उगाच गेलो असं झालं उगाच.
2 वाजता गेलो आता 4 वाजल्यामध्ये गेली आहे